या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बड़ेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापुर वेस्ट, सोलापुर। महीना 1500 रुपये दे रही ना सरकार? बंद करने का ये, बंद करने का सब 1500 रुपये द्याले की सरकार? कशाला होते, काय बी उपयोग नाही ते। नाही, ही योजना बंद करायला पाहिजे का? हो, बंद करून सगळं स्वस्त करायचं। 1500 रुपये में क्या आने वाला? काय म्हणतात, ही योजना बंद व्हायला पाहिजे म्हणतात। बरोबर आहे त्यांचं। ये योजना सब बंद करो बोल रहे, क्या लगता है आपको? जैसा सब जण बोले वैसा आपण। पण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शासन आपल्यासाठी काहीतरी काय करतच आलंय। महिन्याला 1500 रुपये आपल्याला मिळतात म्हणजे ही मोठीच गोष्ट आहे आपल्यासाठी। हो, चांगली योजना आहे। मुख्यमंत्री माझी लड़की योजना या अंतर्गत आज सोलापूर शहरात वचनपूर्ती सोहळा संपन्न होत आहे। आपल्यासोबत महिला जुळलेल्या आहेत, जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत। काय वाटतं, योजना कशी वाटली आपल्याला? काय योजना चांगली आहे। कितीपर्यंत मिळाले पैसे आपल्याला? थांबा थांबा, पालकाला बोला बोला, सांगा तुम्ही कितीपर्यंत भेटले सांगा। बोलो, कहाँ से आए हो आप? हम अक्कलकोट से आए। अक्कलकोट से आए। अभी तक कितने जमा हुए पैसे? 4500 रुपये। 4.5 जमा हुए। अच्छा अच्छा, क्या लगता है योजना चलती रहनी चाहिए? अच्छा, चलते रहनी चाहिए, कुछ देना नहीं चाहिए। सब माल सस्ता करना चाहिए गौर गरीब को। सब महंगा करे, क्या खाना गरीब लोग? हाँ, फिर महंगाई कम करने का, लाइट का बिल कम करने का, गैस भी महंगा है। अभी जो पैसे मिल रहे हैं उसको क्या करने वाले हो? उसे क्या करे, बच्चे का फी है वो भरे, पुस्तक है वो लाए। योजना अच्छी है आप? अच्छी है, लेकिन ये सब नहीं देना, खाली माल सस्ता करना, गरीबों का अच्छा होना। ये सरकार लाओगे और एक बार अच्छा करे तो अच्छा लाएंगे सरकार। हाँ, फिर महीना 1500 रुपये दे रही ना सरकार? बंद करने का ये, बंद करने का सब। हाँ, बंद करने का, गरीबों का सब माल सस्ता करने का। हाँ, ये योजना बंद करना है, बंद करना और सबको सस्ता करना माल। खाने पीने का तेल वगैरह, चावल, गेहूँ सब महंगा है, क्या करना लेके? काय म्हणतात काकू, बंद करना सगळं महाग केलं की नाही? ही योजना बंद करायला पाहिजे का? हो, बंद करून सगळं स्वस्त करायचं। 1500 रुपये घेऊन काय करायचं? 1500 अनाज कमी करायचं। एवढं महाग केलं तर आम्ही का खावं? 1500 रुपये द्याले की सरकार? कशाला होते, काय बी उपयोग नाही ते। हा हा, तुम्हाला पैसे नाही मिळाले का? कोणा माग या एवढं चांदी माग, लेकरांचं लगीन कसं करायचं आम्ही? सगळे महिला म्हणतात की हे चांगलं उपक्रम आहे, तुम्ही नको म्हणताय। आम्हाला महाग झालं तर एवढ्याला काल एवढं माल आणलं तर 3000 70 रुपये लिटर दूध है। 1500 रुपये में क्या आने वाला? काय म्हणतात, ही योजना बंद व्हायला पाहिजे म्हणतात। बरोबर आहे त्यांचं। 1500 रुपये मध्ये महिन्याचा किराणा बाजार येते का? 1500 रुपये मध्ये महिन्याचा किराणा बाजार, घर भाडं हे जाते का? घर भाडं जाते, सिलेंडर काय ते 1500 रुपये मध्ये। मग सरकार म्हणते की महिलांना आम्ही पुढे आणतो म्हणते की? त्यांना काय, आम्हाला परवडत नाही, आम्ही बोलणार आहे। जिला परवडते तिने बोलते। महिन्याला काय किराणा बाजार येते का, घर भाडं जाते, काय मुलाचं शिक्षण फी 1500 रुपये मध्ये भरते। गॅस सिलेंडर 3 मोफत देत आहेत की त्याबरोबर? मग वर्षभर जाते, आल्यानंतर जेव्हा येईल तेव्हा एकांना मिळालं, एकांना नाही मिळालं, एकांना दिलं, एकांना घातलं, नाही भेटलं। आता अजित पवारांनी सांगितले की आता लवकर पैसे भेटेल म्हणून। तर आम्ही काय लगीन करावं लेकरांच्या पोरींचं? काय येतं 1500 रुपये मध्ये? काय मिळत नाही। लग्न कसं करायचं, अंडा कसं द्यायचं, सोनं कसं करायचं त्यांना लेकीन? मग आता पण कुठल्या सरकारने तुम्हाला पैसे नाही दिले? हे सरकार तुम्हाला 1500 रुपये देते। 150 रुपये केलं झालंय, मोबाईलचं बॅलन्स वाढले, ज्वारी 50 रुपये केलं झालंय, मग काय वाढलं नाही सांगा? लाईटाचं बिल 3 मग कसं भरायचं? आपल्यासोबत काय वाटतं, योजना बंद होना चाहिए कि चलती रहनी चाहिए? हम क्या भी नहीं बोलते बीच में। आपको मिला है क्या पैसे? हाँ, मिला हमको। कितना मिला है अभी तक? 7500। फिर ये योजना सब बंद करो बोल रहे, क्या लगता है आपको? जैसा सब जने बोले वैसा अपन भी। आपको तो पैसे मिल रहे ना, क्यों बंद करना है फिर? सस्ता करो करके बोल रहे हो, तो सस्ता भी करेंगे, पैसा भी देंगे। अच्छा, तो आपका खुद को क्या लगता है, अभी जो 1500 रुपए मिल रहे महीने को, ये अच्छा है कि नहीं है? अच्छा है। तो अच्छा, मैं सरकार रहना चाहिए की नाही? रहना चाहिए। तो करतायत या योजनेला, तुमचं काय मत आहे सांगा? आमचं काय विरोध नाही, उलट आमच्या महिलांना चांगलं केलं ते शिंदे साहेबांनी। महिला म्हणत आहे की 1500 मध्ये काय भागत नाही आमचं घर। आता तेवढं तरी चालू झालंय ना, त्यांचं समाधान आहे लोक। हा, त्या काय नाही त्याच्यात। बाकीच्या ज्या वस्तू आहेत महागाई वाढलेली आहे ते कमी करा म्हणतायत। मग नंतर होईल त्यांचं सत्ता। बरोबर आहे। मग आता 1500 दिले तर मग ते महागाई वाढाल तर ते बंद करायला पाहिजे ना। महागाई अशी पण महिला म्हणत आहे की योजना बंद करायला पाहिजे। योजना नाही, योजना चालू राहायला पाहिजे। आपलं काय मत आहे? मला एवढंच म्हणायचे की आपण शेतकऱ्यांसाठी म्हणतो की महागाई वाढली, पण शेतकऱ्यांचा पण विचार करायला पाहिजे ना।
बरोबर आहे का नाही? शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे. आपण आजपर्यंत आपण असं म्हणत होते की शासन आपल्यासाठी काहीच करत नाही, पण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शासन आपल्यासाठी काहीतरी काय करतच आलंय. एवढंच की आधी आपल्याला सगळ्या प्रत्येक योजना आपल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या, पण आता प्रत्येक ऑनलाईन स्मार्ट सिटी झाले, डिजिटल झालं इंडिया, त्यामुळे प्रत्येक योजना आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचते. आणि महिन्याला 1,500 रुपये आपल्याला मिळतात म्हणजे ही मोठीच गोष्ट आहे आपल्यासाठी. बरोबर ना? योजना चालू असायला पाहिजे आपलं मत आहे. योजना तर असायलाच पाहिजे चालू, कायमस्वरूपी योजना असायलाच पाहिजे. महिलांसाठी चांगली गोष्ट आहे ही. हा बोला. हे मंत्र्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचे बिल, वीज बिल माफ केले ते शेतीचं, प्रत्येक महिलांचे घराचं माफ करावं त्यांनी. हा, हे आमचं महिलांचं म्हणणं आहे. ही योजनेबद्दल सांगा, चालू असायला पाहिजे. योजना चांगला चालू राहायला पाहिजे, असायला पाहिजे. चाची आप कहाँ से, क्या लगता है कितने खाते में मिले पैसे आपको? हमको पूरे मिले 7,500 पूरे मिले हैं. कुछ महिला है इसका विरोध करिए योजना के लिए कि क्या बंद करो करके. नहीं क्या हम लोग चालू रहने दो, चालू रहने क्या कुछ मिला नहीं अभी तक. कुछ महिलाएं बोल रही कि 1500 रुपए में क्या होता है? नहीं, कुछ नहीं होता है तो क्या है, 1500 रुपए भी बहुत है. और एक बार लाओगे सरकार यही? इंशाल्लाह लाएंगे. अच्छा, बघा मित्रांनो, काही महिला या योजनेला विरोध करत आहेत तर काही महिला या योजनेला चालू राहायला पाहिजे असं मत आहे. अजित पवारांचे आणि देवेंद्र फडणवीसांचे भाषण ऐकून आलेले आहे. त्यांचा या योजनेला विरोध होताना दिसत आहे. या 1500 रुपयामध्ये आम्हाला काहीही भेटत नाहीये. हे सरकार जे महागाई वाढलेली आहे, जसे की तेल, खाद्यतेल, जे घरगुती संसार आहे त्यावरती त्यांनी निर्बंध लागायला पाहिजे. 1500 रुपये आमचं घर भागत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत या योजनेवर महिलांचा विरोध करताना इथे दिसत आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.